बाळांनो, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आपण या चॅप्टरच्या आता लास्ट पार्टकडे आलेलो आहे. आपलं या चॅप्टरवरचं हे लास्ट लेक्चर आहे आणि या लास्ट लेक्चरमध्ये आपल्याला आता काय काय शिकायचं आहे. आपल्याला शिकायचं आहे कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम. त्यानंतर मग आपण शिकणार मेटाबॉलिक पूल आणि सगळ्यात लास्टचा जो आपल्याला टॉपिक शिकायचा आहे तो आहे सेकंडरी मेटाबोलाइट. तसे हे 3 पॉईंट जे आहेत, 3 जे टॉपिक आहेत ते आपल्याला या लास्ट लेक्चरमध्ये आज कव्हर करायचे आहे. सगळ्यात आधी आपण शिकणार या लेक्चरमध्ये ते म्हणजे कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय, मेटाबॉलिझम ही कशी कन्सेप्ट आहे आपण समजून घेऊ. बघा, मेटाबॉलिझमबद्दल तर बरंच आपण ऐकत असतो. मेटाबॉलिझम म्हणजे काय असते. मेटाबॉलिझम आपण म्हणत असतो की आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम सुरू आहे किंवा मेटाबॉलिझम स्लो झालं, मेटाबॉलिझम फास्ट झालं. तर हे मेटाबॉलिझम म्हणजे काय असते. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय, सिम्पलमध्ये की आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सेलमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन चालतात त्यांना आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. आपल्याला माहीत आहे आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन चालत असतात, आपल्या सेलमध्ये खूप सारे केमिकल रिॲक्शन चालत असतात, त्यालाच तर मेटाबॉलिझम असं म्हणतात. तर एक जी सायंटिफिक जी डेफिनेशन दिलेली आहे आपल्या बुकमध्ये, जी डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन आपल्याला काय सांगते, मेटाबॉलिझम म्हणजे काय. तर बघा, या डेफिनेशनच्या अकॉर्डिंग मेटाबॉलिझम म्हणजे काय, दी सम टोटल ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इन द सेल अँड प्रोव्हाइड एनर्जी फॉर व्हायटल प्रोसेस and for synthesizing new organic material is called metabolism. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय, बिलकुल सिंपल आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय, दी सम टोटल ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन, ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन आपल्या सेलमध्ये होत असतात त्या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शनला काय म्हणणार आपण, मेटाबॉलिझम. आणि या बायोकेमिकल रिॲक्शन ज्या आपल्या सेलमध्ये, आपल्या बॉडीमध्ये सुरू असतात याच्यामुळे काय होते, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी भेटत असते. आपल्याला माहिती आहे आपल्याला बरंचसं वेगळे कामं करायला दिवसभरामध्ये जी एनर्जी लागते ती एनर्जी कशामुळे येते, मग ती एनर्जी येते या मेटाबॉलिझममुळेच. आपल्या बॉडीमध्ये ज्या रिॲक्शन चालतात त्याच्यामुळेच तर ही एनर्जी भेटते. त्याचबरोबर आपल्याला जगायला काही आणखीनही नवीन बायोमॉलिक्युल्सची आवश्यकता असते, काही केमिकलची आवश्यकता असते. आणि हे असेच बायोमॉलिक्युल्स, असेच हे काही केमिकल सबस्टन्स आपल्या सेलमध्ये तयार होत असतात, ते सुद्धा मेटाबॉलिझममुळेच तयार होत असतात. तशी ही एक सिंपल जी डेफिनेशन, एक सिंपलची अशी कन्सेप्ट मेटाबॉलिझमची दिलेली आहे. आता हे जे मेटाबॉलिझम आपल्या सेलमध्ये चालत असते किंवा ह्या ज्या बायोकेमिकल रिॲक्शन आपल्या सेलमध्ये चालत असतात त्याचे दोन पाथ आहेत किंवा ते 2 मार्गांनी ह्या बायोकेमिकल रिॲक्शन आपल्या सेलमध्ये होत असतात. हे 2 रस्ते किंवा हे 2 मार्ग किंवा हे जे 2 पाथवे कोणते आहे मेटाबॉलिझमचे, तर एक आहे त्याच्यामधला कॅटाबॉलिक पाथवे आणि दुसरा आहे ॲनाबॉलिक पाथवे. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला की मेटाबॉलिझमचे 2 टाइप्स आहेत. देअर आर 2 टाइप ऑफ मेटाबॉलिझम. एक आहे कॅटाबॉलिझम आणि दुसरा टाइप आहे ॲनाबॉलिझम. तर हे 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसंच मेटाबॉलिझमचे 2 पाथवे आहेत, एक म्हणजे कॅटाबॉलिक पाथवे, ॲनाबॉलिक पाथवे. दोघंही एकमेकाच्या ऑपोजिट आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन सुद्धा येतात. तुम्ही बायोलॉजीचा स्टडी करताना तुम्हाला बऱ्याचदा मेटाबॉलिझम येत असतं, हा वर्ड येत असतो. त्याचबरोबर कॅटाबॉलिझम हा वर्ड येत असतो किंवा कॅटाबॉलिक पाथवे हा वर्ड येत असतो. ॲनाबॉलिझम किंवा ॲनाबॉलिक पाथवे हा वर्ड येत असतो. या सगळ्यांची मिनिंग तुम्हाला माहीत असली पाहिजे. तर इथे मेटाबॉलिझम म्हणजे काय हे तुमचं क्लिअर झालं असेल. आणि आता हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मेटाबॉलिझमचे 2 रस्ते आहेत. मेटाबॉलिझम हे 2 प्रकारचं असतं. किती प्रकारचं आहे मेटाबॉलिझम, 2 प्रकारचं आहे. कोणते 2 प्रकार आहे मेटाबॉलिझमचे, कॅटाबॉलिझम, दुसरं आहे ॲनाबॉलिझम. हे दोघांचाही आपण एक कंपॅरेटिव्ह स्टडी करू. दोघांनाही त्यासाठीच मी असं डिस्टिंग्विश टाईपनी याला असं नोट केलेलं आहे बोर्डवर आणि ह्या दोघांचाही आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करू. एकीकडे तुम्हाला दिसेल कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम. दोघांमधला डिफरन्स काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. दोन्ही ज्या मेथड आहेत शेवटी त्या दोघांनाही आपण मेटाबॉलिझमच म्हणणार. फक्त हे वेगळ्या तऱ्हेनं होत असते, वेगळ्या मार्गाने होत असते. लक्षात आलं. आता सगळ्यात आधी आपण कॅटाबॉलिक पाथवे समजून घेऊ. तर बघा, कॅटाबॉलिक पाथवे म्हणजे काय सांगितलेलं आपल्याला, कॅटाबॉलिझम म्हणजे काय किंवा कॅटाबॉलिक पाथवे म्हणजे काय किंवा या मेटाबॉलिझमच्या टाईपमध्ये काय होते. तर बघा काय होते या मेटाबॉलिकच्या पाथवेमध्ये, तर फॉर्मेशन ऑफ सिंपल बायोमॉलिक्युल्स किंवा सिंपल स्ट्रक्चर फ्रॉम कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल. कॅटाबॉलिक पाथवेमध्ये काय होते किंवा कॅटाबॉलिझममध्ये काय होत असते, तर जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत त्या कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल पासून सिंपल बायोमॉलिक्युल्स तयार होतात किंवा सिंपल स्ट्रक्चर तयार होते. एक मोठा कॉम्प्लेक्स सबस्टन्स तुटतो, बायोमॉलिक्युल्स तुटतो आणि त्याच्यापासून छोटे सबस्टन्स तयार होतात. त्याला आपण कॅटाबॉलिझम असं म्हणतो किंवा कॅटाबॉलिक पाथवे असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल की जसं बघा की हा एक मोठासा असा बायोमॉलिक्युल्स आहे. काय आहे हा बायोमॉलिक्युल्स आहे, मोठासा किंवा मोठा एक सबस्टन्स आहे. हा ब्रेक होईल
होईल, हा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ब्रेक होतो. झाला की नाही ब्रेक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. तर याच प्रोसेसलाच तर कॅटॅबॉलिझम असं म्हणतात. याच प्रोसेसला आपण कॅटॅबॉलिझम असं म्हणतो असतो. म्हणजे कॅटॅबॉलिझम म्हणजे काय बघा, फॉर्मेशन ऑफ सिंपल बायोमॉलिक्यूल. सिंपल बायोमॉलिक्यूल तयार झाले की नाही, या कॉम्प्लेक्स पासून हे सिंपल तयार झाले, यालाच आपण कॅटॅबॉलिक बायोमॉलिक्यूल्स असं म्हणतो. आता याच्या अपोजिट बघा, याच्या अपोजिट अॅनाबॉलिझम मध्ये काय होते. अॅनाबॉलिझम मध्ये ठीक याच्या अपोजिट होते. काय होते अॅनाबॉलिझम मध्ये? फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल्स फ्रॉम द सिंपल स्ट्रक्चर और बायोमॉलिक्यूल्स. सिंपल स्ट्रक्चर और बायोमॉलिक्यूल्स ऑफ नाही आहे इथे, और करायचं आहे मला. ठीक आहे, तर लक्षात घ्या की काय होते ॲनाबॉलिझम मध्ये किंवा ॲनाबॉलिक पाथवेमध्ये काय होते. तर ॲनाबॉलिक पाथवेमध्ये जे छोटे छोटे सबस्टन्स असतात, जे छोटे छोटे बायोमॉलिक्युल्स असतात, त्याच्यापासून कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स तयार होतात, त्यालाच ॲनाबॉलिझम असं म्हणतात. आणि त्या पाथवेला म्हटलं जातं ॲनाबॉलिक पाथवे. तो जो रस्ता आहे, तो जो मार्ग आहे, त्याला ॲनाबॉलिक पाथवे असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत एक डायग्रामच्या मदतीने समजून घेऊ की हे जे छोटे छोटे बायोमॉलिक्युल्स आहेत, हे जे छोटे छोटे स्ट्रक्चर आहे किंवा सबस्टन्स आपल्या सेलमध्ये आहेत, हे एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक मोठा बायोमॉलिक्युल्स तयार होतो, एक मोठा कॉम्प्लेक्स सबस्टन्स तयार होतो. लक्षात आलं का तुमच्या? या दोघांमधला डिफरन्स बिलकुल लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. बघा, छोटे छोटे सबस्टन्स एकत्र आले आणि एक कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल तयार झाला, यालाच आपण ॲनाबॉलिझम असं म्हणतो. काय सांगितलेलं आहे? फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल. हा कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल तयार झाला की नाही, कोणापासून तयार झाला? फ्रॉम सिंपल स्ट्रक्चर ऑर बायोमॉलिक्यूल. सिंपल बायोमॉलिक्यूल, हे जे सिंपल बायोमॉलिक्यूल्स आहे, या सिंपल बायोमॉलिक्यूल्स पासून हा कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल तयार झाला, याला आपण ॲनाबॉलिझम असं म्हटलं. आणि या पूर्ण पाथवेला म्हटलं आपण ॲनाबॉलिक पाथवे. म्हणजे हे दोन्ही अपोजिट आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल या कंपॅरेटिव्ह, याचा जर कंपॅरेटिव्ह आपण स्टडी केलं, तुमच्या लक्षात आलं असेल का कॅटॅबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम दोघांचे अपोजिट आहे. इथे कॉम्प्लेक्स पासून सिंपल फॉर्म झाले सबस्टन्स आणि इथे सिंपल सबस्टन्स पासून कॉम्प्लेक्स सबस्टन्स फॉर्म झाले. लक्षात आलं डिफरन्स? आता पुढे काय सांगितलेलं आपल्याला? इन धिस प्रोसेस एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ एटीपी. कॅटॅबॉलिझम, जेव्हा कॅटॅबॉलिझम होत असते तेव्हा एनर्जी रिलीज होत असते. लक्षात आलं का? एटीपी मॉलिक्यूल तयार होत असतात आणि ते एटीपी मॉलिक्यूल तर आपल्याला एनर्जी देतात. एटीपी म्हणजे काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तर एटीपी तयार होत असते कॅटॅबॉलिझम मध्ये, लक्षात ठेवा. आणि इकडे काय सांगितलेलं आहे? दिस पाथवे कंझ्युम एनर्जी. ही एनर्जी रिलीज करणारी प्रोसेस आहे आणि ही एनर्जी कंझ्युम करणारी प्रोसेस आहे, ही लक्षात ठेवायचं आहे. या गोष्टीला एनर्जी लागणार आहे आणि याच्यामध्ये एनर्जी तयार होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता दोघांचे लास्टमध्ये एक्झाम्पल बघू आपण काय काय. तर एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा की स्टार्च आहे. स्टार्च हे कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल आहे. स्टार्च जेव्हा तुटेल, कोणामुळे तुटेल? स्टार्च आपण शिकलेलं आहे की आपण डायजेशन हा चॅप्टर जेव्हा घेतला होता, डायजेशन ॲब्झॉर्प्शन किंवा ह्युमन न्यूट्रिशन नावाचा जो आपण चॅप्टर घेतला, त्याच्यामध्ये शिकलो आपण की जेव्हा आपण पोळी भात वगैरे जे खातो किंवा भाकरी वगैरे जेव्हा आपण खात असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असतं स्टार्च. कार्बोहायड्रेट आहे हा एक, आणि हा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे. आणि जेव्हा आपल्या हा पोटामध्ये जाईल, आपल्या इंटेस्टाईनमध्ये जाईल, तेव्हा आपल्या पोटामधले जे किंवा आपल्या इंटेस्टिनल ट्रॅकमधले जे एन्झाईम आहेत, ते एन्झाईम या स्टार्चला तोडतात, कारण स्टार्च हा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे आणि आपली बॉडी कॉम्प्लेक्स सबस्टन्सपासून एनर्जी घेऊ शकत नाही. आपल्या बॉडीला जर एनर्जी पाहिजे असेल तर सिंपल स्ट्रक्चरपासूनच आपली बॉडी एनर्जी घेऊ शकते. म्हणून आपली बॉडी काय करते? या स्टार्चला, जो की कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे, त्याला सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करते. आणि स्टार्चचा सिंपल फॉर्म कोणता आहे? तर ग्लुकोज, हे सुद्धा आपण शिकलो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होत असते. म्हणजे आता इथे आपल्याला क्लिअर झालं की कॅटॅबॉलिझममध्ये किंवा कॅटॅबॉलिक पाथवेमध्ये एनर्जी रिलीज होत असते. ही सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर इकडे काय सांगितलेलं आहे? इकडे एक्झाम्पल बघा. तर ही प्रोसेस तर आपल्याला माहित आहे की सिंपल सबस्टन्सेस पासून कॉम्प्लेक्स सबस्टन्स तयार होत असतो. तर म्हणजे आता काय झालं बघा की ग्लायकोजेन जो आहे हा कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे आणि हा कसा फॉर्म झालेला आहे? ग्लुकोज पासून. हा फॉर एक्झाम्पल हा आहे ग्लायकोजेन आणि हा ग्लायकोजेन कसा फॉर्म झाला असेल? ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र येण्यामुळे, ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र येण्यामुळे हा फॉर्म झालेला आहे. आणि या सगळ्यांसाठी एनर्जी सुद्धा लागते. जेव्हा हे ग्लुकोज एकत्र येतील तर यांना जोडायला एनर्जी लागेल आणि या ग्लुकोज पासून मग आपला ग्लायकोजेन तयार होत असतो. म्हणूनच म्हटलेलं आहे ॲनाबॉलिक पाथवे हा एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. ॲनाबॉलिक पाथवे कसा आहे किंवा ॲनाबॉलिझम कसा आहे? एनर्जी कन्झ्युमिंग. याला एनर्जीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आणखीन एक्झाम्पल, प्रोटीन्स कसे फॉर्म होतात? प्रोटीन्स हे अमिनो ॲसिड पासून फॉर्म होतात. खूप सारे अमिनो ॲसिड एकत्र येतात आणि त्याच्यापासून प्रोटीन फॉर्म होतो. प्रोटीन काय झाला? प्रोटीन हा कॉम्प्लेक्स सबस्टन्स झाला.
कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल झाला. आणि कसा फॉर्म झाला कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल हा, तर हा झाला या सिंपल बायोमॉलिक्युल्स पासून. हे खूप सारे अॅमिनो ॲसिड एकत्र आले, पण या अॅमिनो ॲसिडला एकत्र यायसाठी एनर्जी लागेल, बरोबर आहे. याला एकत्र जोडायला एनर्जी लागेल आणि या सगळ्या बायोमॉलिक्युल्स पासून, या सगळ्या अॅमिनो ॲसिड पासून काय तयार झाला, प्रोटीन्स तयार झाला. तर अशा तऱ्हेनं ही आहे ॲनाबोलिझमची प्रोसेस किंवा ॲनाबोलिक पाथवे, किंवा आपण त्याला ॲनाबोलिझम असं म्हणतो, बरोबर आहे. लक्षात आलं या दोघांचं म्हटलं डिफरन्स. तर लक्षात ठेवायचं बायोलॉजीमध्ये ह्या खूप इम्पॉर्टंट टर्म आहेत, खूप वेळा रिपीट होतात. आता हे सगळं जे आपण शिकलो बाळांनो, हे आपल्याला एका चार्टच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. तो चार्टसुद्धा ऑब्झर्व करा. बघा तुमच्यासमोर हा चार्ट येईल, आपल्या बुकमधला आहे, टेक्स्टबुकमधला. काय सांगितलेलं आहे, कॅटॅबॉलिक अँड ॲनाबॉलिक रिॲक्शन्सचा हा एक चार्ट आहे. तुम्हाला दिसते वरती जे आहे दिलेलं ते आहे कॅटॅबॉलिक रिॲक्शन्स आणि त्याच्या खालती दिलेले आहे ॲनाबॉलिक रिॲक्शन्स. तर कॅटॅबॉलिक रिॲक्शन म्हणजे आता तो तुमच्या क्लिअर झाले असेल, कॅटॅबॉलिझम म्हणजे काय किंवा ॲनाबॉलिझम म्हणजे काय, तो तुम्हाला दिसते. सगळ्यात आधी बघा की कार्बोहायड्रेट आहे, ग्लायकोजन आहे, स्टार्च आहेत, बरोबर. हे जे आहे ग्लायकोजन आणि स्टार्च हे सगळे कार्बोहायड्रेट आहेत, हे सगळे कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत. आणि जेव्हा हे ब्रेक होतात तेव्हा ग्लुकोज तयार होतो. बघा ग्लुकोज तयार झाला आणि एनर्जी रिलीज झाली. कॅटॅबॉलिक रिॲक्शनमध्ये असंच होत असते. कॅटॅबॉलिक रिॲक्शनमध्ये काय होते की कॉम्प्लेक्स सबस्टन्स तुटतात, सिंपल सबस्टन्स तयार होतात आणि एनर्जी रिलीज होते. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा कॅटॅबॉलिक रिॲक्शनचं. लिपिड आणि ट्रायग्लिसराईड जेव्हा हे ब्रेक होतात तेव्हा ग्लिसेरॉल आणि फॅटी ॲसिड तयार होतात. दिसते तुम्हाला, ग्लिसेरॉल फॅटी ॲसिड तयार झाले आणि एनर्जी रिलीज झाली. त्याचबरोबर आणखीन बघा प्रोटीन हे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, ते ब्रेक झाले आणि काय तयार झालं, अॅमिनो ॲसिड. आणि जेव्हा प्रोटीन ब्रेक झाले तेव्हा अॅमिनो ॲसिड तर तयार झाले, सोबत एनर्जी सुद्धा रिलीज झालेली तुम्हाला दिसते. तर अशा तऱ्हेने हे आहे कॅटॅबॉलिक रिॲक्शन्स. आता त्याच्याच खाली दिलेलं आहे ॲनाबॉलिक रिॲक्शन्स. तर आता ॲनाबॉलिक रिॲक्शनमध्ये बघा तुम्ही, आता ही ॲनाबॉलिक रिॲक्शन एनर्जी कन्झ्युमिंग रिॲक्शन आहे, याच्यामध्ये एनर्जी वापरल्या जाईल. आता काय दिलेलं आहे बघा, ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र आले आणि ग्लायकोजेन तयार झालं. पण ग्लुकोज एकत्र येण्यासाठी काय आवश्यक आहे, तर ग्लुकोज एकत्र येण्यासाठी आवश्यक आहे एनर्जी, बरोबर आहे. आणि म्हणून ही आहे ॲनाबॉलिक रिॲक्शन्स. आता सेकंड एक्झाम्पल बघा की ग्लिसेरॉल आणि फॅटी ॲसिड एकत्र आले आणि ट्रायग्लिसराईड्स तयार झालं. पण हे दोन्ही एकत्र यासाठी एनर्जी आवश्यक आहे, म्हणून एनर्जी सुद्धा इथे वापरल्या गेली. त्याचबरोबर आता ॲमिनो ॲसिड एकत्र आले आणि प्रोटीन्स तयार झाले. आपल्याला माहिती आहे प्रोटीन्स कसे तयार होतात, ॲमिनो ॲसिड पासून प्रोटीन्स तयार होतात आणि याच्यासाठी काय यूज झालं, ATP म्हणजेच एनर्जी यूज झाली. अशा तऱ्हेनं हा चार्ट आपल्याला दिलेला आहे कॅटॅबॉलिक रिॲक्शनचा आणि ॲनाबॉलिक रिॲक्शनचा. व्यवस्थित तऱ्हेनं समजून जा. जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल, ॲनाबॉलिझम कॅटॅबॉलिझम म्हणजे काय आहे किंवा मेटाबॉलिझम काय आहे, तर तुम्हाला हे सगळं काही इझी जाईल बाळांनो. हे बायोलॉजीचं बेसिक आहे, बायोलॉजीचं फाउंडेशन आहे, त्यामुळे हे चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे पुढचा टॉपिक, तो आहे मेटाबॉलिक पूल. बाळांनो आपण मेटाबॉलिझमचा कन्सेप्ट तर समजलो, मेटाबॉलिझम काय आहे, ॲनाबॉलिझम काय आहे, कॅटॅबॉलिझम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या सेलमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन सुरू असतात, आपल्या बॉडीमध्ये ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन सुरू असतात त्यांना आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. आणि ह्या मेटाबॉलिझम जे आहे हे दोन टाईपनी होऊ शकते, ॲनाबॉलिक पाथवेनी किंवा कॅटॅबॉलिक पाथवेनी होऊ शकते. आता बघा की हे जे मेटाबॉलिझम आहे, ज्याला आपण बायोकेमिकल रिॲक्शन असं म्हणतो, हे आपल्या रात्रंदिवस आपल्या सेलमध्ये सुरूच असते. आपल्याला जगायला आवश्यक आहे ना, कारण आपण जिवंत कशामुळे आहे, कारण की आपल्या सेलमध्ये हे मेटाबॉलिझम सुरू आहे, म्हणून आपल्या बॉडीमध्ये ह्या केमिकल रिॲक्शन सुरू आहे, म्हणून तर आपण जिवंत आहे. मग दिवस असो रात्र असो, आपण झोपलेलो असो उठलेलो असतो, ह्या केमिकल रिॲक्शन म्हणजे हे मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये सुरूच असते. आणि या मेटाबॉलिझममुळे काय होते की जे काही नवीन केमिकल मॉलिक्यूल आपल्या सेलमध्ये बॉडीमध्ये तयार होत असतात. जर फॉर एक्झाम्पल की एखाद्या वेळी आपल्याला सेलला काही नवीन किंवा आपल्या बॉडीला काही नवीन केमिकलची आवश्यकता असली, नवीन काही बायोमॉलिक्यूलची आवश्यकता असली, तर अशा वेळी हे नवीन बायोमॉलिक्यूल्स आपल्या सेलमध्ये तयार होत असतात. हे नवीन सबस्टन्सेस आपल्या सेलमध्ये तयार होत असतात. आणि हे कोणामुळे तयार होत असतात, तर ते मेटाबॉलिझममुळे तयार होत असतात. मेटाबॉलिझम झालं नाही तर हे नवीन बायोमॉलिक्यूल्स होणार नाही आपल्या सेलमध्ये. आणि ह्या ज्या सगळ्या केमिकल रिॲक्शन्स आहेत बाळांनो, ह्या सगळ्या एकमेकाला जुळलेल्या आहेत, एकमेकाला लिंक झालेल्या आहेत. अशा सेपरेट ह्या केमिकल रिॲक्शन किंवा हे मेटाबॉलिझम आपल्या सेलमध्ये होऊ शकत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल की जसं की हे केमिकल रिॲक्शन आहे, ही
केमिकल रिएक्शन संपली की याच्यामधले जे प्रोडक्ट तयार होतील हे प्रोडक्ट या केमिकल रिएक्शन मध्ये यूज केल्या जातील. त्यानंतर ही केमिकल रिएक्शन संपली की या केमिकल रिएक्शन मध्ये जे प्रोडक्ट तयार झाले ते या केमिकल रिएक्शन मध्ये यूज केल्या जातील. तशा तऱ्हेने ह्या ज्या काही केमिकल रिएक्शन आपल्या सेलमध्ये चालतात ह्या एकमेकाला कशा लिंक आहेत, एकमेकाला अशा जुळलेल्या आहेत. तर ह्या काही मेटाबॉलिझम बद्दल आपण बोललो. आता एक नेक्स्ट इम्पॉर्टंट आणखीन आपल्याला टॉपिक डिस्कस करायचा आहे आणि तो आहे मेटाबॉलिक पूल. आता नावातच आहे आपल्या मेटाबॉलिक पूल. पूल म्हणजे काय, जोडणारा काम करतो. दोन गोष्टी एकमेकाला जोडतो त्याला आपण पूल असं म्हणतो. तर काय सांगितलेलं मेटाबॉलिक पूल मध्ये, तर याच्यामध्ये सांगितलं बाळांनो काय आहे मेटाबॉलिक पूल म्हणजे इट इज अ रिझर्वायर ऑफ बायोमॉलिक्युल्स इन द सेल ऑन विच एन्झाइम कॅन ऍक्ट टू प्रोड्यूस युजफुल प्रोडक्ट्स ॲज पर द नीड ऑफ द सेल. आता मेटाबॉलिक पूल म्हणजे काय की बघा आपल्या सेलमध्ये जे काही बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, जे काही बायोमॉलिक्युल्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहेत त्या बायोमॉलिक्युल्सवर एन्झाइम काम करतात आणि त्या बायोमॉलिक्युल्स पासून जे आपल्याला आवश्यक प्रोडक्ट्स आहेत ते आवश्यक प्रोडक्ट तयार केले जातात. त्यालाच मेटाबॉलिक पूल असं म्हणतात. किती सिंपल डेफिनेशन आहे बघा. काय सांगितलेलं आहे तुम्ही व्यवस्थित या डेफिनेशनला ऑब्झर्व करा, या डेफिनेशनला व्यवस्थित रीड करा. तुमच्या लक्षात येईल की मेटाबॉलिक पूल म्हणजे काय. मेटाबॉलिक पूल म्हणजे आपल्या सेलमध्ये असलेले बायोमॉलिक्युल्स आणि या बायोमॉलिक्युल्सवर हे जे एन्झाइम्स आहेत हे एन्झाइम्स त्या बायोमॉलिक्युल्सवर काम करतात आणि या बायोमॉलिक्युल्स पासून काय तयार होते, टू प्रोड्यूस युजफुल प्रोडक्ट्स. या बायोमॉलिक्युल्स पासून युजफुल प्रोडक्ट्स तयार केल्या जातात. पण केव्हा, जेव्हा ॲज पर द नीड ऑफ द सेल, जेव्हा सेलची गरज असेल तेव्हा. आपल्या बॉडीला जर गरजच नाही, सेलला जर गरजच नाही तर कशाला ते प्रोडक्ट तयार करतील. जेव्हा जेव्हा सेलला गरज असेल, बॉडीला गरज असेल अशा वेळी ते प्रोडक्ट तयार केल्या जातील. कोणापासून प्रोडक्ट तयार केल्या जातील, तर आपल्या सेलमध्ये आपल्या बॉडीमध्ये जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांच्यापासून ते प्रोडक्ट तयार होतील. यालाच मेटाबॉलिक पूल असं म्हटलं जातं बाळांनो. बिलकुल सिंपल कन्सेप्ट आहे आणि आपल्या सेल बायोलॉजीमध्ये तर ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे मेटाबॉलिक पूल. आणि या मेटाबॉलिक पूलमध्ये जे आहे हे सतत आपल्या सेलमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट तयार होत असतात. जसं की फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट आहे, या कार्बोहायड्रेट पासून फॅट तयार होतात किंवा फॅट पासून कार्बोहायड्रेट तयार केले जातात. हे सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. जास्त फॅट झाले तर ते कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट केल्या जातात किंवा जास्त कार्बोहायड्रेट झाले तर ते फॅटमध्ये कन्वर्ट केल्या जातात. या सगळ्याला मेटाबॉलिक पूल असं म्हटलं जातं. एवढी सिंपल ही कन्सेप्ट आहे. तर हे सगळं काही कुठे सुरू आहे, आपल्या बॉडीमध्ये सुरू आहे, आपल्या सेलमध्ये सुरू आहेत आणि हे सगळे बायोमॉलिक्युल्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहेत. तुम्हाला माहीत असेल 5000 बायोमॉलिक्युल्स किंवा केमिकल्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर आता त्यानंतर आता मेटाबॉलिक पूल हा एक कन्सेप्ट आपण समजलो आहे, हा टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आता लास्ट टॉपिक आपल्या या चॅप्टरचा बायोमॉलिक्युल्सचा आणि तो आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स. याला शॉर्टमध्ये SMS म्हणून आपण लिहिल्या जाते. याला लिहिताना SMS असं लिहितात. SMS म्हणजे काय, सेकंडरी मेटाबोलाइट्स. आता हे सेकंडरी मेटाबोलाइट्स काय आहेत, कसे आहे, कोण तयार करते सेकंडरी मेटाबोलाइट, ते आपल्या काय कामाचे असतात, ते कुठे तयार होतात, ते आपल्या बॉडीमध्ये ह्युमनच्या बॉडीमध्ये तयार होतात का, तर हे सगळं काही आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण प्रायमरी मेटाबोलाइट, हे तर सेकंडरी मेटाबोलाइट आपण शिकणार, पण आपल्याला माहीत असलं पाहिजे की प्रायमरी मेटाबोलाइट कोणते आहे. मग सेकंडरी मेटाबोलाइट तर शिकायचेच आहे, पण त्याच्या अगोदर प्रायमरी मेटाबोलाइट कशाला म्हणायचं, तर बघा प्रायमरी मेटाबोलाइट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझममध्ये हे प्रायमरी मेटाबोलाइट सापडतात. जसं की NCERTमध्ये हा एक चार्ट दिलेला आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या सगळ्या याला आपण काय म्हणतो, प्रायमरी मेटाबोलाइट्स असं म्हणतो. मेटाबोलाइट म्हणजे काय की एक त्याच्या अगोदर बघा की आता आपण प्रायमरी मेटाबोलाइट समजलो. प्रायमरी मेटाबोलाइट म्हणजे काय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे हे जे काही एलिमेंट आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहे, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, आपण त्यांना मेटाबोलाइट्स असं म्हणतो, प्रायमरी मेटाबोलाइट असं म्हणतो. आता हे मेटाबोलाइट म्हणजे काय की मेटाबॉलिझममध्ये जे सबस्टन्स यूज केल्या जातात त्यांना मेटाबोलाइट्स असं म्हणतात. बिलकुल सिंपल कन्सेप्ट आहे बाळांनो, बिलकुल डोक्यामध्ये ठेवायचं आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, मेटाबोलाइट्स कशाला म्हणणार आपण, मेटाबॉलिझममध्ये जे सबस्टन्स यूज केल्या जातात, जे सबस्टन्स वापरल्या जातात त्यांना आपण मेटाबोलाइट्स असं म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता प्रायमरी मेटाबोलाइट आपण समजलो कोणाला म्हणायचं प्रायमरी मेटाबोलाइट, तर प्रायमरी मेटाबोलाइट आपल्या सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे या सगळ्यांना प्रायमरी मेटाबोलाइट म्हटलं आपण. आता मग सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय, तर सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय, तर बघा या हे जे आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या बुकमध्ये त्याच्यामध्ये आपण समजून घेऊ की सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय.
तर काय सांगितले आपल्याला, दे आर स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रोड्यूस बाय ऑर्गॅनिझम दॅट आर नॉट इसेन्शियल फॉर देअर ग्रोथ डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे असे सबस्टन्स आहेत, बघा लक्षात ठेवा, बिलकुल सिंपल आहे, लक्षात ठेवा. सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय, काय सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे दे आर स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, स्मॉल आहेत, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत. सेकंडरी मेटाबोलाइट्स काय आहेत, स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रोड्यूस बाय ऑर्गॅनिझम. आणि या सेकंडरी मेटाबोलाइट्सला कोण प्रोड्यूस करते, तर ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतात. आणि कसे बघा, दॅट आर नॉट इसेन्शियल फॉर देअर ग्रोथ डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. सेकंडरी मेटाबोलाइटला कोणी तयार केलं, ऑर्गॅनिझमनी तयार केलं. आणि हे सेकंडरी मेटाबोलाइट्स जे आहेत हे त्या ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शनच्या कामाचे नसतात, ते तयार करतात त्यांना. बघा की फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया असेल, प्लांट्स असतील, हे सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतात. आणि हे सेकंडरी मेटाबोलाइट त्या प्लांटच्या किंवा त्या बॅक्टेरियाच्या, त्या फंजाच्या कामाचे नसतात. असं जरुरी नाही की हे सेकंडरी मेटाबोलाइट त्यांनी तयार केले म्हणून मग त्यांच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी आवश्यक आहेतच म्हणून. हे सेकंडरी मेटाबोलाइट प्लांटनी तयार केले, पण हे सेकंडरी मेटाबोलाइट आपल्या सुद्धा कामात पडू शकतात. कसे कामात पडू शकतात हे आपण नंतर समजून घेऊच. आता लक्षात आलं का तुमच्या सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय, तर सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय, तर स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत. आणि ज्यांना कोण तयार करतात, तर त्यांना ऑर्गॅनिझम तयार करतात. आणि जे ऑर्गॅनिझम यांना तयार करतात त्या ऑर्गॅनिझमच्या साठी हे सेकंडरी मेटाबोलाइट आवश्यक नसतात. ज्यांनी हे तयार केले त्यांच्यासाठी आवश्यक नाहीत. लक्षात आलं का. आणि कोण तयार करते, सेव्हरल टाइप ऑफ बॅक्टेरिया, फंजाय, प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी मेटाबोलाइट्स. हे इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे. सेकंडरी मेटाबोलाइट्सला कोणी तयार केलं, सेकंडरी मेटाबोलाइट्सला तयार केलं बॅक्टेरिया तयार करतात. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया याला तयार करतात सेकंडरी मेटाबोलाइट्सला. फंजाय त्यांना तयार करतात, प्लांट्स त्या सेकंडरी मेटाबोलाइट्सला तयार करतात. सेकंडरी मेटाबोलाइट्स कोणते आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊच, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर फक्त सगळ्यात आधी इथे तुमच्या कन्सेप्ट लक्षात आला असेल, सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स कोण तयार करते, हे दोन गोष्टी तुम्हाला समजणे आवश्यक आहे. आता पुढे आपण बघा की हे जे सेकंडरी मेटाबोलाइट आहे ते भरपूर प्रकारचे असतात. प्लांट खूप, आणि प्लांट असो किंवा फंजाय असो की हे वेगळ्या प्रकारचे मेटाबोलाइट तयार करते. पण त्या मेटाबोलाइट्स आपल्याला 3 ग्रुपमध्ये डिवाइड करायचे आहे. 3 ग्रुपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे मेटाबोलाइटचं. कोणते आहेत ते 3 ग्रुप, एक आहे टर्पिन्स, दुसरा आहे फेनॉलिक्स आणि थर्ड आहे त्याचा नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. तर असे हे सेकंडरी मेटाबोलाइट्सचे आपल्याला 3 ग्रुप्स दिलेले आहेत. या 3 ग्रुप्समध्ये हे सेकंडरी मेटाबोलाइट्स येतात. तर आता वन बाय वन करू आपण, याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये समजून घेऊ. बघा की टर्पिन्स म्हणजे काय, तर टर्पिन्स काय आहेत, तर टर्पिन्स सुद्धा एक मेटाबोलाइटचा ग्रुप आहे, सेकंडरी मेटाबोलाइटचा ग्रुप आहे. याच्यामध्ये काय, मेड फ्रॉम मेव्हॅलोनिक ऍसिड दॅट इज कंपोज्ड मेनली ऑफ कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालेले जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत ते टर्पिन्स या ग्रुपमध्ये आहेत. समजलं. त्यानंतर आहे फेनॉलिक्स, नावातच फेनॉल असेल, याच्यात फेनॉल ग्रुप असेल. आता काय सांगितलं, मेड फ्रॉम सिंपल शुगर्स कंटेनिंग बेंझिन रिंग, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता ज्या सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे आणि बेंझिन रिंग सुद्धा आहे, असे सगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, तर ते फेनॉलिक्स या ग्रुपमध्ये आहेत. त्यानंतर सेकंडरी मेटाबोलाइटचा थर्ड ग्रुप आहे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. काय सांगितले याच्याबद्दल, एक्स्ट्रीमली डायव्हर्स क्लास मे ऑल्सो कंटेन सल्फर. हा खूप मोठा ग्रुप आहे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड सेकंडरी मेटाबोलाइटचा, आणि याच्यामध्ये सल्फर सुद्धा ॲड असते, सल्फर सुद्धा याच्यामध्ये येते. तर अशा तऱ्हेने हे आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स आपण शिकलो. सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे बिलकुल लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याचदा क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारल्या जातात. आपण याच्यानंतर याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सुद्धा समजू. तर लक्षात आलं तुमच्या हा कन्सेप्ट काय, तर सेकंडरी मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर त्याच्या अगोदर आपण प्रायमरी मेटाबोलाइट म्हणजे काय समजून घेतलं. त्यानंतर सेकंडरी मेटाबोलाइट्स हे सुद्धा लक्षात घ्या. सेकंडरी मेटाबोलाइट काय आहेत, ते कोण प्रोड्यूस करते आणि त्याचे काय ग्रुप आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आता याची आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स समजून घ्यायचं आहे. आपल्याला हे तर समजलं की सेकंडरी मेटाबोलाइट कोण तयार करते, तर प्लांट तयार करतात, फंजाय तयार करतात, बॅक्टेरिया तयार करतात सेकंडरी मेटाबोलाइट्स. आणि हे सेकंडरी मेटाबोलाइट्स या प्लांटच्या, बॅक्टेरिया, फंजायच्या काही कामाचे नसतात. बरोबर, ते तयार तर करतात पण त्यांच्यासाठी ते काही युजफुल नसतात.
मग हे कोणासाठी युजफुल असतात, तर ते माणसांसाठी युजफुल असतात. बाकीचे जे दुसरे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यासाठी ते युजफुल असतात, त्यांच्यासाठी ते कामाचे असतात. मग काय काय कामाचे असतात हे सेकंडरी मेटाबोलाइट, तर तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, फर्स्ट म्हणजे तुमच्या समोर येईल इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स. जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत त्यांचं काय काय इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, हा एक चार्टच आपल्या बुकमध्ये लिहिला आहे. आपण ते सगळं काही वन बाय वन करून ते पॉईंट समजून घेऊ. तर बघा, फर्स्ट जे आहे, फर्स्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे याचं. सेकंडरी मेटाबोलाइट्स फ्रॉम नॅचरल सोर्सेस हॅव मेड अ सिग्निफिकंट कंट्रीब्युशन फॉर मिलेनिया. In modern medicine, drugs developed from secondary metabolite have been used to treat infectious diseases, cancer, hypertension and inflammation. बघा किती सगळे यूज आहेत. हे प्लांट, हे फंजा, हे बॅक्टेरिया कितीतरी मेटाबोलाइट तयार करतात आणि ते मेटाबोलाइट त्या प्लांटच्या काहीच कामाचे नसतात. आपल्याला माहिती आहे या प्लांटपासून आपण कितीतरी मेडिसिन्स तयार करतो वगैरे, आणि मग हे सेकंडरी मेटाबोलाइट्स जे आहेत किंवा जे याला आपण मेडिसिन वगैरे म्हणतो, हे कशा कशाच्या कामात पडतात बघा. हे इन्फेक्टियस डिसीजच्या, कॅन्सरच्या, हायपरटेन्शनच्या, इन्फ्लॅमेशनच्या कामात पडतात हे सेकंडरी मेटाबोलाइट्स. त्यानंतर पुढे बघा, मॉर्फिन वॉज फर्स्ट अल्कॅलॉइड आयसोलेटेड फ्रॉम प्लांट पापाव्हरस सोमनिवम, याला आपण पॉपी प्लांट पण म्हणतो. इट इज यूज ॲज अ पेन रिलिव्हर अँड कप सप्रेसंट. मॉर्फिन वगैरे मग तुम्हाला माहीत असेल, मॉर्फिन, कोडीन वगैरे तुम्ही ऐकलं असेल की हे जे मॉर्फिन, कोडीन आहे, मॉर्फिन जे आहे हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं इथे तुम्हाला. वॉज फर्स्ट अल्कॅलॉइड, हे पहिलं अल्कॅलॉइड आहे जे आयसोलेट केलं गेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या प्लांट पासून? प्लांट पापाव्हरस सोमनिफेरम, हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे, सोमनिफेरम. आणि हे मॉर्फिन जे आहे हे कशाच्या कामात पडते? मॉर्फिन जे आहे हे पेन रिलिव्हर म्हणून कामात पडते. जे पेन किलर टॅबलेट्स असतात ना, किंवा जे इंजेक्शन्स असतात, त्या इंजेक्शन, पेन किलर इंजेक्शनमध्ये हे मॉर्फिन यूज केलं जाते. हे मॉर्फिन जर तुम्हाला टोचलं तर पेन होणार नाही. जुन्या काळात जे आहे सर्जरी करायसाठी, ऑपरेशन करायसाठी, आता तर ॲनेस्थेशिया वगैरे सगळं देतात, पण जुन्या काळामध्ये जेव्हा हे मेडिकल फील्ड एवढं डेव्हलप झालं नव्हतं तेव्हा मॉर्फिनचा यूज करत होते. एखादं ऑपरेशन करायचं असेल, एखादा टाका द्यायचा असेल तर तेव्हा मॉर्फिन टोचायचे. त्यामुळे काय की पेन रिलीफ व्हायचा, दुखायचं नाही ते. त्याचबरोबर कफ सप्रेसंट जे असतात, म्हणजे खोकल्याची जी बॉटल आपण घेतो ना त्याच्यावर मॉर्फिन वगैरे असते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला खोकला येत नाही. आणि हे सगळे काय आहे, मॉर्फिन वगैरे हे काय आहे, हे सगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. हे प्लांट, फंजाय वगैरे हे तयार करतात हे सेकंडरी मेटाबोलाइट, जे त्या प्लांटच्या वगैरे तर कामाचे नाही पण आपल्या कामाचे आहेत. ते लक्षात आलं ना तुम्हाला? तर अशा तऱ्हेनं आपण हा याचा यूज पाहिला. आता नंतर आणखीन बघा, SMS म्हणजे काय? सेकंडरी मेटाबोलाइट्स लाईक अल्कॅलॉइड, निकोटीन अँड कोकेन अँड टर्पिन्स, कॅनॅबिनॉल आर वाईडली यूज फॉर रिक्रिएशन अँड स्टिम्युलेशन. हे जे कोकेन आहे, आपल्याला माहिती आहे कोकेन वगैरे ते ड्रग्स वगैरे म्हणून पण यूज करतात बरेच लोक, त्यामुळे जे हॅल्युसिनेशन वाटतात, बरोबर. त्यामुळे कॅनॅबिन जे आहे, गांजा, चरस वगैरे, टर्पिन्स, हे सगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे बाळांनो. हे प्लांट्स तयार करतात, ज्याचा यूज मग आपण मेडिसिनमध्येही करू शकतो, चांगल्या तऱ्हेनेही करू शकतो, वाईट तऱ्हेनेही करू शकतो. बघा, मॉर्फिन, कोडेन, कोकेन वगैरे हे मेडिसिनल पण यूज आहेत याचे, पण काही काही लोक नशेसाठी पण त्याचा वापर करतात. हे सगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. लक्षात आलं का? त्यानंतर पुढे बघा, फ्लेवर्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स इम्प्रूव्ह अवर फूड प्रेफरन्स. सेकंडरी मेटाबोलाइट्समुळे आपल्या जेवणाची चव येते, आपल्या जेवणाला चव येते, वेगळं वेगळं आपण जे फूड खातो प्रत्येक फूडला वेगळं वेगळं फ्लेवर आहे ना. सगळं फूड एकसारखं आहे का? नाही. जेऊ, गवारी, बाजरी, प्रत्येक फ्रूट्स असो, सगळ्या याला वेगळे वेगळे मसाले असो, प्रत्येकाला वेगळं वेगळा फ्लेवर आहे आणि त्याच्यामुळेच तर आपल्या जेवणाला एक टेस्ट येते. आणि हे सगळं फ्लेवर वगैरे कशामुळे आलेलं आहे? सेकंडरी मेटाबोलाइट्समुळे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता पुढे बघा, पुढचा आहे पॉईंट 5th नंबरचा जो इकॉनॉमी इम्पॉर्टन्स तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स, फ्लेवर अँड अरोमा ऑफ कॅबेज अँड इट्स रिलेटिव्स आर कॉज बाय नायट्रोजन अँड सल्फर कंटेनिंग केमिकल्स. ग्लुकोसिनोलेट्स प्रोटेक्ट दीज प्लांट फ्रॉम मेनी पेस्ट. आता हे जे काही प्लांट्स वगैरे असतात किंवा त्यांचे जे फळं वगैरे असतात त्यांच्यामध्ये ते सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतात आणि त्या सेकंडरी मेटाबोलाइटमुळे त्यांचं प्रोटेक्शनसुद्धा होते. कसं होते की बरेचसे प्लांट त्यांना खात नाहीत, बरेचसे त्यांना कीड लागत नाही. जसं कॅबेज, गोबी वगैरे असेल, त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये आहे नायट्रोजन अँड सल्फर कंटेनिंग केमिकल्स. त्याच्यामुळे बऱ्याचशा पेस्ट, कीड वगैरे त्याला लागत नाही. आपल्याला माहीत आहे की एखाद्या प्लांटला काटे येतात. काटे कशासाठी असतात? काटे असतात त्या झाडाचं संरक्षण करायला. ते झाड स्वतःचं संरक्षण करायला ते काटे तयार करते.
तसंच सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे, बरेचसे प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट तयार करतात. त्या सेकंडरी मेटाबोलाइटमुळे होते काय की त्या प्लांटला एक विशिष्ट प्रकारचा असा वास येतो, फ्लेवर असतो. त्याच्यामुळे बरेचसे जे ॲनिमल आहेत ते झाड खात नाहीत, समजलं ना. त्यामुळे त्या झाडाचं संरक्षण होते. त्यानंतर पुढचा पॉईंट घ्या बघा. टॅनिन्स आर ॲडेड टू वाईन्स अँड चॉकलेट टू इम्प्रूव्हिंग एस्ट्रिजन्सी. टॅनिन्स नावाचं जे मेटाबोलाइट्स आहे, सेकंडरी मेटाबोलाइट्स, हे वाईन्समध्ये टाकल्या जाते. वाईन्स आपल्याला तुम्हाला माहीत असेल, वाईन्स बियर वगैरे, वाईन्स चॉकलेटमध्ये वापरल्या जाते. त्यामुळे जे आहे त्याला असा चिकटपणा येऊन जातो. तर त्यानंतर लास्ट पॉईंट आहे, सिन्स मोस्ट ऑफ द सेकंडरी मेटाबोलाइट आर हॅव्हिंग अँटीबायोटिक प्रॉपर्टी. बऱ्याचशा सेकंडरी मेटाबोलाइटमध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टी आहे. आपल्याला माहीत आहे फर्स्ट अँटीबायोटिक जे आहे जगातलं पेनिसिलिन, हे फंगसपासून तयार झालं होतं, बुरशी. तसंही तुम्हाला माहीत आहे की हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे हे कोण तयार करते? बॅक्टेरिया, फंजाय, प्लांटपासून सेकंडरी मेटाबोलाइट तयार होतात. हे यांच्या कामाचे नसतात, हे तर तयार करतात यांना, पण यांच्या कामाचे नसतात. ते बाकीच्या ऑर्गॅनिझमच्या कामाचे असतात. आपल्यासुद्धा कामाचे आहे भरपूर सारे. तर असेच हे जे अँटीबायोटिक आहे, आपल्याला माहिती आहे अँटीबायोटिक जे आहे हे खूप साऱ्या याच्यामध्ये आपल्याला डिसिजेसमध्ये अँटीबायोटिक कामात पडतात. आणि अँटीबायोटिक काय आहे? तर अँटीबायोटिक हे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे. दे आर ऑल्सो यूज फूड प्रिझर्वेटिव्ह. बरेचसे सेकंडरी मेटाबोलाइट्स हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा काम करतात. तशा तऱ्हेने हे सेकंडरी मेटाबोलाइटचे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचा हा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. आणि इथे आपला हा चॅप्टर आता कंप्लीट झालेला बाळांनो. आपण खूप चांगल्या तऱ्हेनं हा चॅप्टर घेतलेला आहे. खूप तुम्ही याचा चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करा, डीप अभ्यास करा, खूप सारे MCQ सॉल्व करा. आपल्या ॲप्समध्ये ज्या नोट्स आहेत त्या नोट्स रेफर करा. खूप सारे MCQ याच्यावर सॉल्व केले तर तुमच्या चांगल्या तऱ्हेने लक्षात होईल. आपल्या रेग्युलर याच्यावर ज्या ॲप्समध्ये टेस्ट होत असतात त्या टेस्ट तुम्ही द्या, त्यामुळे तुमचा आणखीन चांगला परफॉर्मन्स वाढेल. त्याचबरोबर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असले, तुमचे काही क्वेरीज असल्या तर मला कमेंट करून जरूर विचारा.